नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर आली आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि 2 घरी मी सध्या कामाला आहे. तर सकाळी 6:15 वाजता ह्या घरी पोहोचली आणि इथे काय बनवते ते दाखवते. तर आता थंडी खूप जास्त आहे, पण सकाळच्या सगळ्यांचे टिफिन असतात त्यामुळे आम्हाला कामावर यायलाच लागतं. तर इकडे आल्या-आल्या पहिले लंचसाठी बनवलेली आहे मस्त मोकळी-मोकळी अशी भेंडीची भाजी. भेंडीच्या भाजीबरोबर बनवलेली आहे राजगिऱ्याची चपाती. राजगिऱ्याच्या चपातीमध्ये म्हणजेच राजगिऱ्याच्या पिठामध्ये पालकची प्युरी टाकून मी मस्तपैकी अशी हिरवीगार अशी पालक रोटी बनवली आहे. त्यानंतर नाश्त्यासाठी सँडविच बनवलेले आहेत. तर आता मी पटापट टिफिन पॅक करून घेते. तर माझं हे रोजचं काम आहे. व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड करते, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आता हा व्हिडिओ खूप फास्ट चालणार आहे. तर पहिल्या टिफिनमध्ये भेंडीची भाजी भरून घेतली. दुसऱ्या टिफिनमध्ये जी राजगिरा पालकची चपाती बनवली होती ती मी पॅक करून घेतली. त्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये मी सँडविच ऑलरेडी पॅक केलेले आहेत. तर सँडविच कुकुंबरचे म्हणजे काकडी आणि हंकट टाकून बनवलेले आहेत. ह्याची पण रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे. सरांचा टिफिन पॅक केल्यानंतर उरलेल्या चपात्या मॅडमसाठी झाकून ठेवल्या. त्यानंतर फ्रूटमध्ये पपया कट करते. फ्रूट सॅलेडमध्ये पपई कट करून देत आहे. तर एकदा एक पपई कापली की 2 ते 3 दिवस सरांच्या टिफिनमध्ये आरामात हे फ्रूट देता येतं. तर अशा प्रकारे व्यवस्थित साल काढून आतल्या बिया काढून असे व्यवस्थित अशा पटापट मी पपई कट करून घेतली आहे आणि ती देखील मी टिफिनमध्ये भरते. तर आज सर एकटे जाणार आहेत ऑफिसला, त्यामुळे सरांचा एकट्यांचा टिफिन आहे. कधी-कधी मॅडमचा पण टिफिन पॅक करायला लागतो. नाहीतर मॅडमचं लंच मी झाकून ठेवते, मॅडम लंच दुपारी करतात. तर अशा प्रकारे हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. आज दोन्ही घरामध्ये भेंडीची भाजी होती आणि एका घरात भेंडीची भाजी म्हटलं तर पाऊण किलो ते 1 किलो भेंडी असते आणि ती चिरायला आणि चिरून त्यानंतर भेंडीची भाजी करायला खूप वेळ लागतो. भेंडीची भाजी आपण घाईगडबडीत केली की मग ती चिकट-चिकट होते. मोकळी भेंडी करण्यासाठी बारीक गॅसवर मंद आचेवर खूप वेळ ती परतली की मग तिचा चिकटपणा कमी होतो. तर अशा प्रकारे बोलता-बोलता पपई कट करून झाली. पपईचा टिफिन पॅक केला. अशा प्रकारे सरांचा टिफिन हा पॅक झालेला आहे. पटकन टिफिन बॅगमध्ये टाकते आणि सरांचा टिफिन बॅग बाहेर नेऊन ठेवते. जेणेकरून सर ऑफिसला जाताना पटकन रेडी होऊन बॅग घेऊन जातील. तर मी टिफिन बाहेर ठेवल्यानंतर आतमध्ये किचन क्लीन करायला आली. तर हे माझं रोजचं काम आहे. स्वयंपाक झाल्याच्यानंतर टिफिन पॅक करायचा, त्यानंतर असं व्यवस्थित असं किचन क्लीन करून घ्यायचं. जेणेकरून आपण जे स्वयंपाक करून घरातनं निघतो तर काहीही किचनवर क्लीनच राहणार, म्हणजे खरगटं वगैरे राहणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित स्वच्छ असं किचन क्लीन करून घेतलं आणि मी आता बॅग घेऊन निघणार आहे दुसऱ्या कामावर. पण दुसऱ्या कामावर जाण्याआधी मला टोडूला ब्रेकफास्ट द्यायचा आहे. तर टोडू कोण आहे ते तर तुम्हाला आता माहितीच झालं असेल. टोडूची ओळख मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं करूनच दिली. पटापट पोळपाट लाटणं धुवून ठेवलं, चॉपिंग पॅड धुवून ठेवला, चाकू-सुऱ्या धुवून ठेवल्या. तर हे माझं काम असतं, पोळपाट लाटणं आणि चाकू-सुऱ्या, चॉपिंग बोर्ड हे धुवून ठेवायचं. त्यानंतर किचन वगैरे क्लीन झाल्यावर आता मी पर्स उचलते आणि मी जाते दुसऱ्या कामावर. तर त्याआधी देते टोडूला ब्रेकफास्ट. तर बघा पर्स उचलला आणि मग मी टोडूला ब्रेकफास्ट द्यायला गेली. कारण टोडू खाली गेलेला राऊंड मारायला. पटकन टोडूला अंडं दिलं आणि मी निघाली दुसऱ्या कामावर. आता बघूया दुसऱ्या कामावर काय करायचं आहे. दुसऱ्या कामावर गेल्यावर कळलं की इकडेसुद्धा भेंडीच बनवायची. एवढी घाई गडबड झाली ना, कारण भेंडीची भाजी म्हटलं की त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. जेणेकरून भेंडी मस्त मोकळी आणि क्रिस्पी बनते. बोलता बोलता दुसऱ्या कामावर पोचली. दरवाजात पडलेला न्यूजपेपर आणि दुधाचं पॅकेट उचललं आणि घरात एंट्री केली. इकडे गेल्यावर सर्वात आधी बनवला ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टसाठी बनवला आहे व्हेजिटेबल उपमा. ह्याच्यात कांदा, टोमॅटो, मटार, शिमला मिरची, गाजर अशा खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकून मस्त असा व्हेजिटेबल रवा उपमा बनवलेला आहे. त्यानंतर बनवलेले आहेत स्प्राऊट. तर मस्त मुगाला असे मोड आले होते. त्यात कांदा, टोमॅटो, गाजर, चाट मसाला, आमचूर पावडर हे सगळं टाकून मस्तपैकी असं स्प्राऊट्स बनवलेले आहेत. त्यानंतर भेंडीच्या 2 प्रकारच्या भाज्या बनवल्या. तर ह्या घरामध्ये मुलाची पसंत वेगळी आणि मॅडमची आणि सरांची पसंत वेगळी आहे. तर ही जी भाजी बनवली आहे ही मोकळी-मोकळी शेंगदाण्याचा कूट आणि फक्त मिरची टाकून बनवलेली आहे आणि ही त्यांच्या मुलासाठी भरली भेंडी बनवली आहे. भेंडी पाऊण किलो होती, त्यामध्ये 2 हिस्से केले आणि 2 भाज्या बनवल्या. अशा प्रकारे माझा इकडचा स्वयंपाक झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता काय-काय केलं आहे. सगळ्या कढया रिकाम्या केल्यात. कढईतल्या भाज्या सगळ्या ट्रान्सफर केल्यात. ही जी आपण शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली भेंडीची भाजी एका डब्यात काढली आहे. त्यानंतर उपमा पण कढईतनं ट्रान्सफर केला आहे. त्यानंतर चपात्यासुद्धा डब्यामध्ये झाकून ठेवल्या जेणेकरून ते सॉफ्ट राहतील आणि त्यानंतरनं मी
जे स्वयंपाक करते त्याच्या सगळ्या कढया वगैरे रिकामे करून, घासून, धुवून, पुसून जागेवर ठेवून जाते. ह्या घरामध्ये स्वयंपाकाबरोबर भांड्यांचं पण काम मला करावं लागतं, कारण ते मला भांड्यांचे वेगळे पैसे देतात. तर तुम्ही बघू शकता ही भरली भेंडी किती क्रिस्पी, क्रंची दिसते. तर अशा प्रकारची ही भेंडीची रेसिपी मला खूप कमेंट आले, ताई मला भरलेल्या भेंडीची रेसिपी सांगा. मी एकदा हा व्हिडिओ नक्की अपलोड करेल. तर सगळं किचन क्लीन केलं, सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. भांड्यांचा एवढा ढीग झाला होता, तो भांड्यांचा ढीग घासलेला आहे. बघू शकता किती भांडी आहेत. आज मी भांडी लावणार नाही आहे, कारण आज मला जरा घरी लवकर जायचं आहे. मला घरून फोन आलेला, तर मला घरी लवकर जायचं आहे. त्यामुळे मी आज भांडी अशीच ठेवून जाणार आहे. मॅडमना मी मेसेज करून सांगितलं आहे. तर चला आता मी निघते घरी जायला. मला घरी आज लवकर जायचं आहे. ते तुम्हाला घरी गेल्यावर कळेल की मी आज घरी का लवकर चालली आहे. कारण अचानक मुलाचं मला आत्ता कळलं आहे की ट्यूशन लवकर आहे. त्यामुळे मला घरी जाऊन लवकर त्याला ट्यूशनसाठी रेडी करायचं आहे, कारण त्याची आज एक्झाम आहे. तर मी इकडे मॅडमला फोन करून सांगितलं, तर मॅडम बोलले ठीक आहे चालेल, तुझा भांडी मी ठेवून देईल. म्हणजे भांडी लावायचं एकच काम माझं राहिलेलं आहे. घरी आली, मुलाला रेडी केलं, त्याला ट्यूशनला पाठवलं. त्यानंतर संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा हा आपल्या प्रत्येक बायकांना प्रश्न पडलेला असतो. सकाळी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं. तर म्हटलं चला आज मस्त गावरान जेवण करूया, म्हणून मस्त अशा तांदळाच्या भाकरी केल्या आणि वांग्याचं भरीत केलं. वांगी भाजून घेतली, त्यानंतरनं वांगी थंड होईपर्यंत पटापट अशा भाकरी करून घेतल्या. वांग्याचं भरीत आपल्याला कच्चंच करायचं होतं. कच्चं भरीत म्हणजे काय, वांगं भाजून घ्यायचं, त्याचं साल काढायचं, त्यानंतर कच्चा कांदा चिरलेला, बारीक कांदा चिरायचा, टोमॅटो बारीक चिरायचा, कोथिंबीर बारीक चिरायची, ती या भाजलेल्या वांग्यामध्ये टाकायची. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची. आम्ही काळं तिखट घाटी मसाला असतो ना आमचा, तो जो घरी बनवलेला असतो तो टाकतो. मीठ आणि थोडंसं तेल, झालं आपलं भरीत. फोडणी बिडणी द्यायची गरज नाही आहे. तर ही भरीतची पद्धत मला माझ्या सासूबाईंनी शिकवली होती आणि त्या खूप छान वांग्याचं भरीत करायच्या. आणि तसंच मी कामावरसुद्धा करते. परतलेलं भरीत म्हणजे फोडणीचं भरीत पण करतात कोण कोण, ज्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हा मस्त तेलात फ्राय करून त्यानंतरनं मग त्याच्यामध्ये वांगं टाकून आपले मसाले टाकतात. पण आमच्या घरात कच्चं भरीत सगळ्यांना आवडतं. मग आज भात डाळ वगैरे काही दुसरा स्वयंपाक नव्हता बनवला मी. फक्त भाकरी बनवलेल्या आणि वांग्याचं भरीत बनवलेलं. कारण जर तुम्ही माझे काल परवाचे व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यात तुम्हाला कळलंच असेल, 2 दिवसापासून माझी तब्येत थोडीशी खराब आहे. थंडी वाढली की माझं कमरेचं वगैरे दुखणं उद्भवतं आणि त्यामुळे मग मला त्रास होतो. तर मुलांना आणि मिस्टरांना म्हटलं फक्त आज भाकरी आणि भाजी खाल का? तर माझ्या मुलांना आणि मिस्टरांना असं काहीच नाही आहे. जे ताटावर येईल ते मुकाट्याने खाऊन घेतात. कधीच काहीच त्यांचं बोलणं नसतं. तर अशा प्रकारे मस्त टम्म फुगलेल्या मी तांदळाच्या भाकरी पटापट करून घेतल्या. कारण स्वयंपाक झाल्याच्या नंतर पण घरातली कामं असतात. आता मुलांना बोलायचं मदतीला घ्या, तर ऑलरेडी मुलांची कामं वाटलेली आहेत. दुपारची दिवसभराची कामं थोडी-थोडी का ना होईना दोघं मुलं मिळून करतात. आणि सध्या त्यांचा परीक्षेचा पिरियड चालू असल्यामुळे मी त्यांना असं बोलू पण शकत नाही, जास्त कामाचं प्रेशर नाही देऊ शकत. तर पटापट आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून जेवण केलं. तर तुम्ही बघू शकता जेवायला बसलेले आहेत. माझं जेवण झालं आणि वांग्याचं भरीत सगळं संपलं. अर्धा किलो वांगी होती, 3 वांगी आली होती मोठी-मोठी आणि त्याचं भरीत केलेलं. तर भांडं व भरीतचं रिकामी झालेलं. भाकरीसुद्धा अर्धीच उरलेली. तर अशा प्रकारे वांग्याचं भरीत आणि भाकरी सर्वांना आवडली. सर्वांनी पोट भरून खाल्ली. त्यानंतर भरीत भाजलेलं, त्या भाजल्यामुळे गॅस वगैरे खराब झालेला. त्यानंतर भाकरी केल्यावर पीठ वगैरे उडतं, पाणी वगैरे उडतं. त्यामुळे गॅस शेगडी वगैरे सगळं खराब झालेली. तर मी पटापट भांडी घासायला घेतली. त्यानंतर मला गॅस किचन वगैरे क्लीन करायचं होतं. तर हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. आता मी तुम्हाला माझ्या घरातलं रोजचं डेली रुटीन दाखवायलाच लागली. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. मला असेच सपोर्ट करत राहावा. माझ्या पाठीशी असेच उभे राहावा. माझं काय चुकतं आहे, मी काय करायला पाहिजे ते मला नेहमी कमेंटमधनं सांगत जावा. बरं मला एका ताईंनी कमेंट केलेली, "ताई तू किचन ओट्यावर अशी जोर लावून जर्मनची भांडी एवढी चमकवते, एवढे छान घासते, पण त्यामुळे तू किचन ओट्यावर घासल्यामुळे तुझ्या किचन कट्ट्याला म्हणजे जे मार्बल आहे त्याला चरे पडू शकतात. तो कट्टा त्याच्यामुळे त्याची शायनिंग जाईल." तर मी हे खाली त्याच्या आता हे ठेवून असे भांडे घासायला सुरुवात केलेली आहे. तर हा चॉपिंग बोर्ड आहे, तो मी किचन ओट्यावर ठेवते आणि त्याच्यावर मी भांडी घासते, जेणेकरून किचन ओटा क्लीन होणार नाही. तर असेच मला काही काही सल्ले असतात ते तुम्ही देत जावा. मला छान छान
कमेंट करत जावा. तुमचे कमेंट मी नक्की त्यामध्ये माझे चेंजेस आणेल. मला काय बदलायचं आहे ते मी बदलेल आणि माझं काही चुकत असेल तर ते पण मला सांगत जावा. जाण्याआधी मला व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला खूप खूप सपोर्ट करा. तर तुमच्याशी बोलता बोलता माझी भांडी घासून झाली. त्यानंतर मी किचन गॅस क्लीन करून घेतलं. उरलेली जी धुवायची भांडी होती ती पण धुवून घेतली. सगळी भांडी जागेवर लगेच पालथी मारून टाकली. दुपारी जे घासलेली होती मुलींनी भांडी ती पण मी सगळी लावून टाकली. अशा प्रकारे माझी सगळी कामं झाली आणि कामं झाल्यावर रात्री झोपायला मला रोजचे 12:30-1 वाजतात. पुन्हा मला सकाळी लवकर उठावं लागतं कारण की मला रात्रीचाच वेळ मिळतो व्हॉईस ओव्हर आणि व्हिडिओची रेकॉर्डिंग करायला. दिवसभर माझं कामामध्ये आणि असं वाटतं 1-2 तास दुपारी जरा झोपावं. कामावरनं आले की घरातली कामं झाली की माझा जीव खूप थकून जातो. त्यामुळे मी दुपारी जरा वेळ झोपते. मग संध्याकाळी जरासं फ्रेश वाटतं. मग बाकीची एडिटिंगची कामं आणि घरातली कामं संध्याकाळी करायला थोडीशी एनर्जी येते. अशा प्रकारे उरलेली भांडी पण मी स्वच्छ घासून घेतली. पण ह्या सगळ्या कामामध्ये मी घरच्या कामांकडे किंवा मुलाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. घरची कामं जशी स्वच्छ व्यवस्थित मला लागतात मी तशीच करते. तर अशा प्रकारे माझी सगळी भांडी घासून झाली. त्यानंतर मग मी सगळी भांडी जागेवर ठेवली. बरं, मला भरपूर छान छान कमेंट येत आहेत. मला खूप म्हणजे खूप मोटिवेट करता तुम्ही तुमच्या कमेंटमधनं आणि तुम्ही जे कमेंट करता ते प्रत्येकाचे कमेंट मी वाचते आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही मला एवढा सपोर्ट करता, माझ्याबद्दल एवढा छान विचार करता. कधी-कधी आहे ना, अशी नकळत जुळलेली नाती आहे ना, खूप प्रेमाची आणि जवळची असतात. तसंच काहीतरी माझ्या ह्या यूट्यूब फॅमिलीबरोबर झालेलं आहे. मी एवढी काही जुळली गेले ना तुमच्याबरोबर, की मी तुमच्या बरोबर जरी माझे व्हिडिओ शेअर करत असेल ना, तरी मी माझ्या मनातल्या खूप साऱ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते आणि मला खूप छान वाटतं. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय बाय. गुड नाईट. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.